चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. विषय सामना त्वरित चालू करा. निखिल यांच्यासाठी प्राइज झाले. जर निखिल यांनी गोलंदाजी केली आणि विकेट हॅट्रिक घेतली तर डॅनी पाटील यांच्याकडनं 1 डझन केळी असणार आहे. पंच ऋषी सामना त्वरित चालू करा. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय तो सागर. स्ट्राईक एंडला पाहतो तो कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडला कुलदीप. कुणाल आणि कुलदीप के अशी ही जोडी. गोलंदाजी मार्कवर सागर. सागर यांचा पहिला चेंडू. सामना करतोय तो कुणाल. नक्कीच वाईट गेला असता परंतु इथे फलंदाज चूक करतो आणि बाईटच्या स्वरूपात लेग बाईटच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव. स्ट्राईक एंडला बाईटच्या 1च धाव असेल याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक एंडला डावखुर हाताचा फलंदाज कुलदीप. कुलदीपांनी मोठा फटका खेळलाय. पॉवर प्लेचा षटक परंतु निखिल चेंडू खाली आणि इथे 2 धावा घेतल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र कुलदीप हा बाद होतोय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात कुलदीप बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. कुणाल सागर यांचा पुढील चेंडू. सामना करतो तो कुणाल. मोठा फटका मारला होता परंतु इथे यष्टी उद्ध्वस्त केल्या आहेत त्या सागर यांनी आणि कुणाल यांच्या खेळीचा अंत होतोय. कुणाल यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो गोपाळ. लायन किंग गोपाळ. 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केले आहेत त्या सागर यांनी. एक चांगलं षटक म्हणता येईल ते सागर मार्फत. अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. गोपाल यांच्यासाठी पुढील चेंडू. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण केली. पाहूया दुसरी धाव पूर्ण होते का. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. चेंडूची फेकी केली आहे तोपर्यंत फक्त 2 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आणि 5 धावा झाल्या. चांगलं षटक म्हणता येईल ते सागर यांचं. यावेळेला देखील मोठा फटका मारायचा होता परंतु प्रयत्न फसलाय. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या 7. धाव संख्या 7. पुढील चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे निखिल चेंडूच्या खाली. काय झेल टिपला तो निखिल यांनी आणि गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते गोपाल यांना. फक्त भोपरगावातच कॅच पकडतो तो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 7. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो विकी नाही सिद्धू येतो मला वाटतं. सिद्धांत उर्फ सिद्धू. एक चांगले समालोचक देखील आहेत ते सिद्धू. स्ट्राईक एंडला प्रथमेश.
प्रथमेश सिद्ध तो प्रथमेश पहिला चेंडू फिरकी केला तर फिरकीचा जादूगार, परंतु यावेळेला मात्र यष्टीरक्षकाची साथ लावत नाही. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि इथे मला वाटतं जर चांगले फलंदाज असते तर 4 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या, पण तिथे रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी थोडीशी आपल्याला चांगली पाहायला मिळत नाही, संत गतीने पाहायला मिळाली आणि फक्त 2 धावा मिळाल्या आहेत. यावेळेला कमबॅक करेल तो सिद्धू आणि मला वाटतं यावेळेला नक्कीच गडी बाद करण्यामध्ये यश येऊ शकतं ते सिद्धू यांना. सिद्धू यांचा पुढील चेंडू सामना करेल तर प्रथमेश. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे गडी बाद झाला. मी म्हटलं होतं की पुढच्या चेंडूवरती विकेट येऊ शकते आणि तसंच काहीसं झालंय आणि प्रथमेश बाद झालाय. जर इथे 3 किंवा 4 धावा घेतल्या असत्या तर तुमचा गडी देखील तुम्हाला वाचवता आला असता, परंतु यावेळेला प्रथमेश यांनी चूक केली होती आणि प्रथमेश झेलचीत झालेत आणि प्रथमेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो फलंदाज सुजित. एक डावखुरी हाताचा फलंदाज सुजित. 2 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 9. मला वाटतं सुजित हे मोठे फटके मारू शकतात, कारण का एक डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि ही खेळपट्टी डावखुरी हाताच्या फलंदाजासाठी पोषक अशी ही खेळपट्टी. यावेळेला एक अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. दुहेरी अंकामध्ये ही धावसंख्या. काय चेंडू हाताळलाय तो सिद्धू यांनी आणि 1 धाव मिळेल. तो चेंडू गेला घोषित क्षेत्रात आणि मिळेल ती 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगलं षटक म्हणता येईल ते सिद्धू यांचं, सिद्धांत यांचं. चांगली गोलंदाजी आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूला पाडवले सीमारेषे पार. 1 बाउन्स सीमारेषे पार 4 धावांसाठी. इथे झेल सुटलाय तो अजय मार्फत आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषे पार. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 15. अजूनही या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवरती जर मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलं तर एक चांगली धावसंख्या उभारता येईल. पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रयत्न, परंतु यावेळेला मात्र जे कुठलीही चूक करत नाही आणि इथे सुजित त्याच्या खेळीचा अंत होतोय. स्ट्राईक प्रथमच येतो तो राहुल आणि सुजित यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो पुन्हा एकदा प्रथमेश ज्युनियर प्रथमेश. स्ट्राईक एंडला राहुल. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येतो तो निखिल आणि निखिल यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. जर निखिल यांनी विकेट हॅट्रिक घेतली तर डॅनी पाटील यांच्याकडनं 1 डझन केळी असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी डॅनी पाटील. नक्कीच ऊन आहे त्यासाठी विटॅमिनची गरज आहे आणि डॅनी पाटील यांनी आणि 1.5 बॉल. पंच आम्हाला सांगतात 1.5 बॉल. नक्कीच जर 1.5 बॉल नसता तर वाईड मिळाला असता, पण यावेळेला मोठा फटका मारायचा प्रयत्न, पण चेंडू गेला घोषित क्षेत्रात आणि मिळेल ती 1 धाव. यष्टींच्या पाठी सागर यांच्याकडनं चूक होते. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल तो निखिल मार्फत. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक म्हणता येईल ते निखिल मार्फत. 2 चेंडू हाताळले, त्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. निखिल यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परंतु तिथे 2 धावा मिळतील आणि 1 रन शॉट. 1 शॉट, फक्त 1च धाव असणार आहे. स्क्वेअर लेगचे पंच आम्हाला सांगतात की 1च धाव असणार आहे. या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त गेलाय तो निखिल यांनी. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रात.
सागर आम्हाला सांगतात की आम्हाला धावा हव्या आहेत म्हणून मी असं करतोय. निखिल यांचा पुढील चेंडू, यावेळेला चांगला चेंडू, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि इथे धावचीची संधी आणि धावची देतोय तो प्रथमेश. षटक संपलंय आणि धावसंख्या आजच्या दिवसाची लोएस्ट धावसंख्या झाली. 19 धावा जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. सागर मला सांगतात जर खेळायला गेलो तर 4 चेंडू मध्ये हा सामना संपवू शकतो, परंतु अजून आम्हाला बाकीच्या खेळाडूंना देखील संधी द्यायची आहे. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. राहुल माळी जर फलंदाजीसाठी आले तर राहुल पाटील यांच्याकडनं प्रत्येक धावेसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 20 धावा. चालू नाही जमणार रे. त्यांना 4 बॉल 20 आणावं लागेल. 6 आणि 4 मारला तर नाही आणावं. जिंकण्यासाठी फक्त 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. चला मी जोडी आपण पाहतोय ती म्हणजे विकी आणि नॉन स्ट्राईक केलेला प्रतीक, एक अष्टपैलू असा खेळाडू प्रतीक. कुणाल आणि कुणालचा पहिला चेंडू पंचांना कवायत करायला लावतायत आणि वाईटच्या स्वरूपात मिळेल ती 1 धाव. यावेळेला मात्र विकी आक्रमण करतात आणि चेंडूला पाठवतात सीमा रेषे बार. आमचे स्टायलिश पंच ऋषी सांगतात की हा असेल चौकार. आम्हाला जय सांगत अजूनही 1 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 5. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र चेंडू जातोय घोषित नो बॉल. पंच सांगतायत नो बॉल, कारण का 6 खेळाडू पॉवर प्लेचा षटक, 6 खेळाडू बाहेर आहेत. 6 खेळाडू बाहेर आहेत आणि नो +1 अशा मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या झाली ती 7. 1 चेंडू आणि 7 धावा. एक चेंडू आणि 7 धावा. यावेळेला मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तटस्थ 1 धाव पूर्ण केली आहे. पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत, परंतु इथे 3ऱ्या धावेचा प्रयत्न करताना प्रतीक मात्र इथे धावची देतोय. एक चांगला असा फलंदाज प्रतीक इथे धावचीच्या सर्वात बाद झालाय. यावेळेला मात्र विकी यांच्या बॅटमॅनला मोठा फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षण झोलच्या खाली आणि विकी याच्या खेळीचा अंत. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तो नीरज. कुणालांचा पुढील चेंडू आणि इथे मात्र त्रिफळाचीत झालेत ते म्हणजे नीरज. चांगला कमबॅक म्हणावा लागेल तो कुणाल यांचा. कुणाल यांनी आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत आणि हॅट्रिकच्या अंबट्यावरती दिसतोय तो म्हणजे कुणाल.
स्ट्राईक अँड लाईक डावखुराटाचा फलंदाज सिद्धांत उर्फ सिद्धू. एक चांगला असा समालोचक देखील आहे तो सिद्धू. विकेट हॅट्रिक होते का, परंतु नाही. ते यष्टीरक्षक थोडी चूक करतोय आणि एक धाव मिळेल ते म्हणजे बाईटच्या स्वरूपात आणि धावसंख्या झाली ती 10. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता. समीकरण असेल तर 13 चेंडू आणि 10 धावा. 13-10 असं समीकरण. मोठा फटका मारायचा होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडू घाली आणि ते झेल बाद झाले ते म्हणजे सिद्धू. सिद्धू यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो निखिल. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 12-10 असं हे समीकरण. निखिल जर पहिले आले असते तर नक्की 3 षटकारांसाठी त्यांच्यासाठी पारितोषिक होतं, परंतु आता फक्त 10 धावा आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर प्रथमेश, सिनियर प्रथमेश आपण पाहतोय. सिनियर प्रथमेश. स्ट्राईक एंडला सागर. पहिला चेंडूवरती चांगला असा फटका सिंगल डबल खेळताना आणि 2 धावा येत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या झाली ती 12. अजूनही 11 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 11-8 असं हे समीकरण. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फक्त एकच धाव मिळेल ती म्हणजे सागर यांना. नक्कीच मोठ्या धावांपासून वंचित केलंय निखिल. इथे मोठा फटका खेळला आहे तो निखिल यांनी चेंडूला पाठवले सीमा रेषेपार 6 धावांसाठी. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता. जर रिव्हर्स मारला तर देखील प्राइज आहे परंतु नाही मारला आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषे पार 4 धावांसाठी. आणि सामन्याचा सामना ठरलाय तो म्हणजे निखिल. सामन्याचा सामना ठरलाय तो निखिल. सामन्याचा सामना ठरला तो निखिल. वीर मराठा आणि ब्रदर्स